तर मग मित्रांनो, काल आपण कल्याण स्टेशनवरून निघालो होतो रात्री 12 वाजता. गाडी निघाली, गाडी जाणार होती पुण्यामार्गे. एवढी गर्दी होती बेकार ट्रेनमध्ये, पाहू शकता. मग आम्ही सकाळी 7:30 वाजता पोहोचलो अक्कलकोट रोडला. तिथून लगेच बाहेर आलो. गाडी वाया पुणे आली, तिकडून पुणे सोलापूर साईडनी. आणि मग लगेच स्टेशनवर उतरलो अक्कलकोट रोडला. मग तिथून काय आपल्याला बाहेर जायचं होतं. तिथून लगेच 5 मिनिटाच्या रस्त्यावर लगेच रिक्षा लागत आहे. कंटिन्यू रिक्षा चालूच राहते मग आपल्या मंदिरापर्यंत घेऊन जायला. मग काय बसलो मग रिक्षामध्ये. काय 50-50 रुपये घेतले त्यांनी, तो 50-50 होते. म्हणलं ठीक आहे चला. डिस्टन्स खूप आहे रेल्वे स्टेशनपासून अक्कलकोटच्या. मग काय बसलो आणि एक 15-20 मिनटं लागत, तर एक 10 किलोमीटरचा रस्ता आहे. त्या रिक्षावाल्याने सोडलं. मग त्याला दिली 100, 50-50 दोघांची. त्याला म्हणून मित्रांनो होते, आपण नंतर क्वांटिटी करून ते डिवाइड करून टाकू. मग आम्ही लगेच मंदिराकडे निघालो चालत चालत. मंदिराकडे निघालो, तो म्हणे आंघोळ करावं लागणार आहे आम्हाला. मग लगेच तिथं आपलं भक्त निवासी उजव्या साईडला थोडं टर्न मारून गेलं का आतमध्ये मंदिराकडे, तिथं गेलो. आतमध्ये वर भक्त निवास होतं, आंघोळ करायला भेटतं. गरम पाणी पण आहे आणि थंड पाणी पण आहे. मग गेलो वरती, लगेच फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली. लगेच आम्ही निघालो मंदिराकडे दर्शन घ्यायला. गर्दी नव्हती एवढी. महाशिवरात्र होतं तरी पण गर्दी नव्हती. मग गेलो तिथून खाली मार्केटच लागलेलं आहे. तिथून पुढे आतमध्ये गेलो. एंट्री चपला वगैरे काढून आतमध्ये गेलो मंदिरात. तिथे महाराजांची समाधी घेतलेली, तिथे वडाचं झाड वगैरे सगळी मूर्ती. गेलो, लाईन लागली होती तिथं. मग लाईननी उभं राहिलो मस्तपैकी. मग गुरुदक्षिणा वगैरे सगळं टाकून दिलं म्हणजे दक्षिणा. दर्शन झालं आणि बाहेर आलो. मित्रांना मी थोडा वेळ बसलो तिथं आतमध्ये जरा. तुम्ही बघू शकता आतमध्ये कसं आहे मंदिर. मग बाहेर आलो आणि मग बाहेर एक मोठी मूर्ती तिथं. तो मित्र म्हणतो ते रील्समध्ये इकडं राहते म्हणजे मूर्ती. ठीक आहे, पाहून लगेच रिक्षात बसलो. आपल्याला निघायचं होतं गाणगापूरला. आम्हाला वाजले होते 10:30-11 वाजले होते. लगेच बस स्टँडवर तिथून 10,000 रुपये जाऊन रिक्षात. आणि लगेच ती 15 मिनिटात लगेच बस पण आली होती गाणगापूर जायसाठी कर्नाटकमध्ये. लगेच निघालो. एवढं ऊन होतं तिकडं बेकार, पर जळत होतं. मग तिथून आलो, पहिले संगमला गेलो, तिथून उतरलो बस स्टँडला. तिथून प्रतीक्षा केली आणि संगमला आलो. ते नेमकं चालू झाली होती 12:30ची आरती. लगेच 12:30ची आरती त्यांनी आरती केली. बघू शकतात तिथं संगमचं पाणी पण एवढी गटर करून ठेवली लोकांनी. दुनियाभरचे कचरा फेकतात त्या नदीच्या ह्याच्यात. त्यामुळं मग पण हातपाय धुतले फक्त, म्हणलं जास्त नको. तिथं उभं राहिलो तोपर्यंत महाप्रसाद चालू झाला. थोडंसं बगरीचा भात आणि खिचडी होती, तो थोडा आम्ही त्याचा आस्वाद घेतला आणि लगेच परत रिटर्न निघालो. आपल्याला जायचं होतं मेन मंदिर तिकडं. मग गेलो मंदिराचं परत तिथं पाय पडायला. मंदिरात वगैरे जाऊन आलो, पाय वगैरे पडलो. मग परत कपडे चेंज केले मी. म्हटलं आता आपल्याला परत निघायचं स्टेशनला. एक 4 वाजले होते आम्हाला, 4:30-5 वाजले होते. मग लगेच आलो आम्ही इकडं गाणगापूरच्या स्टेशनला, कारण ती सेम ट्रेन तिथंच येते. लगेच ट्रेनमध्ये बसलो 8 वाजता.